गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। सोशल मीडियावर नेट न्यूट्रलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरू असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केलाय। सध्या सोशल मीडियावर नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा चांगलाच गाजत असून 3 लाखहून अधिक नेटिझन्सची ट्रायल ईमेल पाठवून नेट न्यूट्रलिटी अबाधित ठेवण्याची विनंती केली। बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रलिटीचा मुद्दा लोकसभेत मांडला। अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी एका वृत्तपत्रातील लेखात पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली। यासाठी मोदींचे कौतुक केले पाहिजे असा टोला लगावत राहुल म्हणाले, सोशल मीडियावर नेट न्यूट्रलिटीसाठी मोहीम सुरू आहे, पण सरकार नेट उद्योजकांना हातात देण्याचा प्रयत्न करत आहे। राहुल गांधींनी असा आरोप केलाय। राहुल गांधींनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास काढला असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत म्हटले। मंगळवारी राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण गडकरींनी केले आहे। शेतकऱ्यांनी देवावर किंवा सरकारच्या भरवशावर राहू नये असे गडकरी यांनी एका सभेत म्हटल्याचं राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितले। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले। ते म्हणाले, सभागृहात राहुल गांधी यांच्याकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली। शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना मी म्हटले होते की शेतकऱ्यांवर सारखी नैसर्गिक संकटे येत आहेत, मात्र त्यांनी हताश होऊ नये आणि आत्महत्याही करू नये। त्यांनी शेतातून उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे। सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करते, मात्र शेतकऱ्यांनी केवळ सरकारच्या भरोशावर राहू नये असे आपण म्हटले होते असं गडकरी यांनी सांगितले। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात वाद सुरू असून बाळासाहेब ठाकरे 2007 पासूनच आजारी होते अशी साक्ष त्यांचे खासगी डॉक्टर जलील पारकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये मृत्यूपत्रावरून वादविवाद सुरू आहे। या वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने साक्षीदार म्हणून डॉक्टर पारकर यांचा जबाब नोंदवलाय। डॉक्टर पारकर यांनी बाळासाहेब ठाकरे 2007 पासूनच आजारी होते, तसेच बाळासाहेब जेव्हा कधी घराबाहेर जायचे तेव्हा लीलावती रुग्णालयाचा विशेष मेडिकल स्टाफ त्यांच्या सोबत असायचा अशी न्यायालयात साक्ष दिली आहे। डिसेंबर 2011 रोजी बनवण्यात आलेल्या अंतिम मृत्यूपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा वाटा देण्यात आला, तर वेगळे राहत असलेल्या जयदेव यांना संपत्तीमधील फार कमी वाटा दिला। हे मृत्यूपत्र ग्राह्य धरावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी आधीच याचिका दाखल केली आहे। चीनमध्ये नेहमीच नवीन व आगळेवेगळे शोध लागत असतात, परंतु आता चीनमध्ये अंधांना प्रवासादरम्यान श्वानाची मदत मिळणार आहे। रेल्वे प्रवासादरम्यान अंधांना होणाऱ्या या अडचणी दूर करण्यासाठी चीनने त्यांना त्यांच्या सोबत प्रशिक्षित श्वान नेण्याची मुभा दिली आहे। हे श्वान अंधांसाठी आता गाईडची भूमिका बजावणार आहे। जगात चीनमध्ये अंधांची संख्या सर्वाधिक असून चीन समोर त्यांच्या मदतीचे मोठे आव्हान आहे। त्यामुळेच अंधांच्या मदतीसाठी आता हे नवे नियम लागू करण्यात आले। रेल्वे प्रवासादरम्यान विशेष गाईडला सोबत घेऊन जायचे आहे की नाही ही माहिती अंधांना आता तिकीट घेतेवेळी द्यावी लागणार। रेल्वे सुटण्याच्या 12 तास आधीपर्यंत ही माहिती रेल्वे प्रशासनास कळवावी लागेल। जर अंधांना आधी कळवण्यात अडचण आल्यास ते स्टेशनवर तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा केंद्रात संपर्क साधून या सेवेचा लाभ घेऊ शकतात। मुंबईतील अँटॉप हिलवरील अल्पवयीन मुलीवर बलात्कार। अँटॉप हिलच्या संगमनेर भागातील डम्पिंग ग्राउंडवर एका 5 वर्षीय चिमुरडीवर नराधमाने बलात्कार केलाय। बलात्कार पीडित चिमुरडी घटनेनंतर तब्बल 2.5 तास घटनास्थळी पडूनच होती। एका नराधमाने 5 वर्षाच्या चिमुरडीला घेऊन आला आणि तिच्यावर बलात्कार केलाय। बलात्कार केल्यानंतर हा नराधम चिमुरडीचा गळा दाबून हत्या करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तेवढ्यात कुत्रा भुंकल्याने चिमुरडीला रक्ताच्या धारोळ्यात तसाच सोडून नराधम पळून गेला आणि पीडित चिमुरडीचा जीव वाचला। पोलीस ठाण्याच्या अर्धहीन वादामुळे चिमुरडीला उपचाराविना घटनास्थळीच रक्तबंबाळ अवस्थेत ठेवले होते। चिमुरडीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। सायन हॉस्पिटलमध्ये पीडित चिमुरडीला ऍडमिट करण्यात आलं असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। स्थानिक लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी अखेर पीडित कुटुंबियांची तक्रार दाखल करून घेतली आणि पुढील तपास सुरू आहे। पोलिसांच्या बेपर्वाईमुळे चिमुरडीच्या जीवालाही धोका निर्माण झालाय, त्यामुळे पोलिसांविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज।
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.